यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहरातून एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाची बातमी समोर आली आहे। कळंब नगरपंचायत हद्दीतील साडे लेआउट परिसरात सुरू असलेल्या खोदकामादरम्यान थेट 10व्या शतकातील महादेव पिंड आणि नंदींची प्राचीन मूर्ती आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कळंब नगरपंचायत अंतर्गत साडे लेआउट परिसरात ज्येष्ठ नागरिक भवनाच्या उभारणीसाठी खोदकाम सुरू होते। मात्र खोदकाम सुरू असताना जमिनीतून महादेवाची पिंड आणि नंदीची दगडी मूर्ती आढळून आली। हे अवशेष आढळताच संबंधित काम तात्काळ थांबविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार धीरज थूल आणि पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। परिसरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान या मूर्तीबाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून तपासणी केली जाणार आहे। पुरातत्व अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्या प्राथमिक अभ्यासानुसार आढळलेल्या महादेव पिंड व नंदींची मूर्ती अंदाजे 10व्या शतकातील असण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे कळंब परिसराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व अधोरेखित झाले असून पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। कळंबमधील या ऐतिहासिक शोधामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकृत अहवालानंतर या प्राचीन वारसाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत।